enable password. Okay. Now how to enable the telnet access on the router. राउटरवरती telnet access by default नसतो, इनेबल नसतो. तो इनेबल कसा करायचा? इनेबल करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये. ऑब्वियसली conf t कॉन्फिगर टर्मिनल. त्यानंतर इथे कमांड द्या लाईन VTY. किती पोर्ट पाहिजे तुम्हाला? 0 2. तुम्हाला जेवढे तेवढे. तुम्ही जर 4 दिले तर फक्त 4च, म्हणजे फक्त 4 एकाच वेळेस 0 पासून ते 4 कनेक्शन बोलू शकता. लाईन VTY 0 to 4. त्याच्यानंतर पासवर्ड द्या. पासवर्ड द्या तुम्ही याला काईट आणि लॉग इन झालं. एक्सेप्ट द्या. आता टेलनेटच्या थ्रू ॲक्सेस कुठून होतं? कोणत्याही एखाद्या कम्प्युटर जाऊन तुम्ही टेलनेटच्या थ्रू याला ॲक्सेस करू शकता, बरोबर. जस्ट लाईक हे बघा, मी तर आता राउटरमध्ये लॉग इन्स येते, बरोबर. पण मी काय करतो, त्या कम्प्युटरहून येतो आणि तुम्ही टेलनेटच्या थ्रू राउटर ॲक्सेस करतो. कसं? कमांड प्रॉम्प्ट टेलनेट 192.168.1.1. बघा ते म्हणतं युजर ॲक्सेस व्हेरिफिकेशन लागेल. टेलनेट पोर्ट ओपन आहे पण पासवर्ड लागेल. आहे का? बिन पासवर्ड जातात मध्ये. तुम्ही काही पासवर्ड द्यायला चालणार नाही. तुम्ही करेक्ट पासवर्ड द्या. मग आता तुम्ही ॲडमिन्स कशामध्ये आले? R1. कोणता मोड आहे? युजर एक्झॅक्ट मोड. आता याच्यानंतर कोणत्या मोडमध्ये जावं लागतं आपल्याला? प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोड. प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडमध्ये जाण्यासाठी कमांड आहे आपली इनेबल. कोणती कमांड आहे? आता इथं पण एक पासवर्ड आहे, तुम्हाला माहीत सांगा, बरोबर आहे की नाही. हा आपण सिक्रेट पासवर्ड देईल, बरोबर आहे की नाही. तर हा एक पासवर्ड आहे. म्हणजे तुम्ही टेलनेटला लॉग इन केल्यानंतरही तुम्हाला हा युजर म्हणजे प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडचा पासवर्ड द्यावा लागतो. हे 2 पासवर्ड देऊन तुम्ही आतमध्ये जा, बरोबर आहे की. याचं काही नाही करो तुम्ही. आता बघा तुम्ही याला कन्सोलला सुद्धा पासवर्ड देऊ शकता. कशाला? कन्सोल पोर्ट आहे बघा. कन्सोल पोर्टला पासवर्ड देतो. तर मी रेव्हल्यूट आलो. कॉन्फिगर टर्मिनल लाईन कन्सोल 0. ओके. याला पासवर्ड काय माहिती का? आता तुम्ही जर एखादा PC जर प्लेस केला होता, तुम्ही जर म्हणले राउटरला कनेक्ट करायचे तुम्हाला कन्सोल केबल, हे बघा कन्सोल केबल RS232 आणि कन्सोल इथं जा तुम्ही. आता तुम्ही जरी झाले ना, हे बघा डेस्कटॉप आणि टर्मिनल. येस, कसं आहे तुम्ही लॉग इन केलं त्यामुळे तुम्हाला दाखवतो आहे, ठीक आहे ना. म्हणजे कमांड लाईननं लॉग इन तुम्ही, ठीक आहे, कमांड लाईननं लॉग इन तुम्ही त्याला. हे बघा इथून लॉग इन तुम्ही इथून एक्झिट करा. आता तुम्ही बघितलं थोड्या वेळापूर्वी युजर एक्झिट मोडमध्ये जायला पासवर्ड लागत होता का? नव्हता लागत. कुठून लागत होता? टेलनेटच्या थ्रू लागत होता. पण आता युजर एक्झिट मोडमध्ये जायला पण पासवर्ड लागत. कळलं तुम्हाला? पहिले काय होत होतं, युजर एक्झिट मोडमध्ये जायला पासवर्ड नव्हता लागत. बिना युजर म्हणजे काय समजलं का तुम्हाला? बिना पासवर्डचा पण युजर एक्झिट मोडमध्ये डायरेक्ट एंटर मारलं की युजर एक्झिट मोडमध्ये जातो. आता पासवर्ड लागू आहे. बिना पासवर्डचं नाही झालं नाही. कन्सोल पोर्टचा पासवर्ड ते काय झालं थोड्या उपरी आपण टेलनेट ॲक्सेस केलं का, मग ते टेलनेटच्या थ्रू लॉग इन करायला पासवर्ड लागत होता. टेलनेट 3 पासवर्ड लागतात बघा तुम्ही. यानं जर टेलनेट जर केलं ना, आता बघा टेलनेट कनेक्शन लॉस्ट. आता बघा टेलनेट
हां बघा ते म्हणतं युजर व्हेरिफिकेशन लागेल. हां काय पासवर्ड 1 2 3 4 5 6 नाही ना हो तो नाही टॅलेंटचा पासवर्ड. काय टॅलेंटचा पासवर्ड बरोबर. बघा टॅलेंटचा पासवर्ड गेले म्हणजे तुम्ही आता कसं आहे हां म्हणजे आपण कन्सोल पोर्टला पासवर्ड दिला बरोबर 3 लागणार. कन्सोल पोर्टला पासवर्ड दिला म्हणजे कन्सोल वेगळा आणि VTI वेगळा. VTIचा पासवर्ड आता VTIचा पासवर्ड आहे. कन्सोलचा पासवर्ड कधी लागेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही राउटरला फिजिकली कनेक्ट करणार. कसं कनेक्ट करणार त्या कन्सोल पोर्टवर कनेक्ट करणार. आता आपण कन्सोल पोर्टवर जर कनेक्ट जर केलं राउटरला तेव्हा इथं पासवर्ड विचारतं. तेव्हा इथं एंटर मारलं की आता पासवर्ड लागतं आहे का. मग इथं तो पासवर्ड तुम्ही म्हणशाल काईट द्याल काईट नाही जाणार तेव्हा काईट नाही जाणार. इथं लागतो कोणता 1 2 3 4 5 6 हा झाला. आता युजर एक्झॅक्ट मोडमध्ये आलो. आता ती एनिमल कमांड दिली का आता मग पुन्हा एक पासवर्ड आहे. आता हा CCNA वाला पासवर्ड. आता तुम्ही प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडमध्ये ठीक आहे. चला मग आपण राउटरमध्ये खूप सारे चेंजेस केले बरोबर. काय झालं अकाउंट होत आहे तर पुढचं आपल्याला एक बघायचं आता टॉपिक. आता आपल्याला बघायचं बॅनर. काय बघायचं आहे बॅनर. त्या हेडलाईन द्या मिळते. कोणी जर त्या राउटरला कनेक्ट करायचा प्रयत्न जर केला आता बरोबर का काय पासवर्ड आहे त्याचा 1 2 3 4 5 6 इनेबल यायला पासवर्ड झाली. तर ग्लोबल कोणतंही कॉन्फिगरेशन करायचं ठरलं तर ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये जावं लागतं. COMT त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला कमांड द्यायची आहे. कमांड आहे बॅनर MOTD. कोणतं बॅनर द्यायचं आपल्याला MOTD. आता बघा बॅनर कमांड कशी असते. कमांड देऊन त्याला काय करावं लागतं ते बघा बॅनर MOTD आणि त्याच्यानंतर काय करायचं हॅश द्यायचं. हॅश देऊन तुम्हाला दिलं MOTD हॅश देऊन पण कुठे देऊ शकता तुम्ही बरं का ध्यानात ठेवा. हॅश दिला आणि आता बघा एंटर द टेक्स्ट मेसेज. मी तुम्हाला बोललो दिस इज ॲडमिन राउटर. दिस इज ॲडमिन्स राउटर. डोंट केअर टू कनेक्ट. हिम्मत करू नका कनेक्ट करण्याची. आणि काय करायचं हॅश मारायचं. पुन्हा एक हॅश मारला तुमचं काम झालं. ओके थँक्यू. आता बघा मी ज्यावेळेस राउटर एक्झिट डायरेक्ट मी आता युजर एक्झिट मोड देतो ना तेव्हा आता काही आलं का आता ज्यावेळेस एंटर कराल ना त्यावेळेस सगळ्यात पहिले मला वॉर्निंग येईल तेव्हा दिस इज ॲडमिन्स राउटर डोंट डेअर टू कनेक्ट आहे का. ही सिक्युरिटी नोटीस आहे. आता तुम्ही कुठूनही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा कुठूनही. आता तुम्ही जर म्हणशाल मी टेलनेटच्या थ्रू कनेक्ट करतो तर टेलनेटच्या थ्रू कनेक्ट करायचा प्रयत्न करा. झाले कनेक्ट. पण बघा तुम्ही जसे ओपन केलं ना कनेक्ट करायच्या अगोदर तुम्हाला मेसेज येईल बघा दिस इज ॲडमिन्स राउटर डोंट डेअर टू कनेक्ट. ही सिक्युरिटी नोटीस आहे प्रत्येक वेळेस येईल तुम्हाला जेव्हा कोणी कनेक्ट करायचं ठीक आहे. चला आता लक्ष द्या. आता हे सगळं कॉन्फिगरेशन कशामध्ये आपलं रनिंगमध्ये आहे. आज जे कॉन्फिगरेशन केलं आपण तिथे कशामध्ये आहे आणि त्याची प्रोसिजर काय असते. रनिंग कॉन्फिगरेशन तुम्हाला कुठं कॉपी करावं लागतं कुठं स्टार्टअप कॉन्फिगरेशन एनव्हायरमेंटमध्ये बरोबर आहे. मग कॉपी स्पेस रन स्पेस स्टार्ट बरोबर. मला एक कॉपी केली त्यांना. पण समजा आता हे बघा आपल्या नेटवर्कमध्ये इथे एक सर्व्हर त्याला काय ॲड्रेस देऊ
check default gateway. ओके. आणि बघा इथं तुम्ही सर्व्हिसेसमध्ये आले की इथं TFTP बघा आहे का, ऑन आहे. TFTP काय आहे, आणि बस काहीच करायचं. आता राऊटरवरती जायचं, बस इथं कमांड घे, कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिगरेशन टू TFTP. कुठं कॉन्फिगरेशन कुठं कॉपी करायचं, रनिंगमधून एंटर. मग त्यानंतर TFTP सर्व्हरचं नाव किंवा IP ॲड्रेस. तर IP ॲड्रेस आहे 192.168.1.168 एंटर. मग त्यानंतर डेस्टिनेशन फाईलचं नाव राहील ॲडमिन्स R1-COMG. बरोबर आहे, राहू द्या. रायटिंग रनिंग कॉन्फिगरेशन टू सिस्को TFTP सर्व्हर. डन. तुम्हाला जर बघायचं असेल बघा तर TFTP सर्व्हरची फाईल आली असेल तेव्हा. TFTP सर्व्हर आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही इथे या, कुठं TFTP बघा ॲडमिन्स R1 फॉर्म आली की नाही, ती फाईल आत्ता आली जस्ट फॉर्मची आली फाईल, म्हणजे तुमच्याकडं कॉन्फिगरेशन इथं आहे. आता मी काय करतो, तुम्हाला एक कमांड दाखवतो. आता तुम्ही जर इथे कमांड जर दिली शो रन, तर रनिंग कॉन्फिगरेशन तुम्हाला दिसते. बरोबर आहे, पूर्ण रनिंग कॉन्फिगरेशन आहे त्याची स्टोर आहे. एवढंच नाही, याच्यामध्ये जर तुम्ही सेम कमांड दिली शो स्टार्टअप कॉन्फिगरेशन, तर स्टार्टअप कॉन्फिगरेशन बी सेम आहे. जे आपलं रॅममध्ये तेच आपलं एन रॅममध्ये. बरोबर आहे. पण मी आता काय कमांड देतो माहिती आहे का, मी कमांड देतो इरेज स्टार्टअप कॉन्फिगरेशन. कोणती कमांड देतो, इरेज स्पेस स्टार्टअप कॉन्फिगरेशन. स्टार्टअप कॉन्फिगरेशन. बरोबर आदेश, बरोबर ना, काय झोपा नाही. येस. बघा आता तुम्ही पुन्हा कमांड द्या शो स्टार्टअप कॉन्फिग. त्यानंतर स्टार्टअप कॉन्फिग इज नॉट, उडवलं ना आपण आता, स्टार्टअप कॉन्फिगरेशन इज नॉट प्रेझेंट. आणि काही नाही, आता हे राऊटर आहे ना, हे रिस्टार्ट करा, रनिंग कॉन्फिगरेशन ते उडून जाणार आता. बरोबर आहे. अरे रनिंग कॉन्फिगरेशन आहे, पण मग राऊटर रिस्टार्ट झाल्यानंतर ते काय होऊन जातं, ते बघा मी राऊटरला बंद करतोय, बंद करा झाला. एवढं कॉन्फिगरेशन करून पुन्हा सगळ्या करणार नाही. काय घेतो BMW या दोन गाड्याला चालवलं मला. मी यानेच अरे चला ए लक्ष द्या. बघा सगळं राऊटर पूर्ण ब्लँक झाला, काहीच राहिलं का. मग आता प्रॉब्लेम असा आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, कमीत कमी एवढा तरी इंटरफेस तुम्हाला कॉन्फिगर करावं लागणार. हे बघा इनेबल कॉन्फिगर टर्मिनल. ओके. आणि आता इंटरफेस गिगाबिट 0/0 बरं का. आणि याला काय करायचं, IP ॲड्रेस द्यायचं तुम्हाला 192.168.1.1 आहे ना, मास्क 255.255 आणि नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस. बस एवढं इंटरफेस आप करायचं तुम्हाला, फक्त काहीच करायचं नाही. आणि आता बस हा बोल ना, तेच कामं करायचं तो म्हणून तुमच्या गाडीमध्ये टाकण्यासाठी मी ते केलं. कॉपी चल लक्ष द्या, कॉपी स्पेस हे बघा TFTP टू कुठं रनिंग कॉन्फिगरेशन. कॉपी करा कोणतं कॉन्फिगरेशन, TFTP मधलं, कुठं रनिंगमध्ये. मग ते म्हणतं ॲड्रेस ऑफ द TFTP सर्व्हर 192.168.1.168. मग ते म्हणतं फाईलचं नाव काय, जी फाईल जी कॉन्फिगरेशन आहे, फाईलचं नाव आहे ॲडमिन R1-COMG. काय COMG, ॲडमिन्स R1-COMG. माहीत नसलं ती झोपवून घेतात TFTP सर्व्हर, मला माहिती. मग ते म्हणतं डेस्टिनेशन फाईल रनिंग कॉन्फिग ठेवायची का, हो. ॲक्सेसिंग TFTP सर्व्हर बघा, लगेच तुमच्या राऊटरचं नाव चेंज झालं, चेंज होईल बघा, झालं चेंज. आणि बघा सगळे इंटरफेस ऑन होतील. काम करा शो रन, रनिंग कॉन्फिगरेशन सगळे पासवर्ड वगैरे सगळे आले आहे का.
तेव्हा तुमची इंटरफेसेसची आय पी गिगाबिटचा. अरे पण इंटरफेस जे आहे ना शटडाऊन दाखवू राहिलं. तुम्हाला मॅन्युअली शटडाऊन आणणं कमांड देऊन ते पाहिजे. काम करा. बाकी सगळे बघा विलॅन वगैरे हे सगळं आलं बघा. पाठीमध्ये मॉडी आलं सगळं आलं आहे का. पासवर्ड आले. इंटरफेस गिगाबिट 0/ नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस. बस फक्त नो शटडाऊन कमांड दिली दुसरं काही. पुन्हा इंटरफेस सिरियल 0/0 नो शटडाऊन टू ब्रिंग द इंटरफेस. बस बाकी काय सगळं कॉन्फिगरेशन राऊटरमध्ये खूप आपण तेच करायला नाही. राऊटरमध्ये खूप कॉन्फिगरेशन असते सगळं टिप वापरायचं. पण आता अजून तुम्ही बघा शो स्टार्टअप कॉम्पिक. तुम्हाला स्टार्टअपमध्ये काय आहे का नाही. मग तिथून पुन्हा रनिंग कॉन्फिगरेशन कॉपी रन टू स्टार्ट. बरोबर. आता स्टार्टअप कॉन्फिगरेशन पण शो STA स्टार्ट आलं की नाही. आता मग आता तुम्ही राऊटरला स्टार्ट जर केलं बंद करून चालू जर केलं की फरक पडेल का आता. कारण की आपलं स्टार्टअप कॉन्फिगरेशनमध्ये पण आलं की नाही कॉन्फिगरेशन. आता बस स्टार्टअपमध्ये असणं गरजेचं राहतं मेन. हे आता चालू करा राऊटर चालू होईल. बघा स्टार्टअपमध्ये सगळे आहे ना. आता स्टार्टअपमध्ये रनिंगमध्ये लोड होईल. रनिंगमध्ये तुला असंच होतं. चल एव्हरीथिंग इज परफेक्ट. चला तर आपण आता उद्या शिकणार आहोत राउटिंगची लॅब वगैरे लागतं. उद्या राउटिंगची थेअरी घेऊ.